फायनली माझी ड्रॉइंग कंप्लीट झाली आहे, पण प्रॉब्लेम हा झाला आहे की माझ्याकडचे 50% कलर्सच संपलेले आहेत जे मला लागणार आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी आहे प्रेरणा. कसे आहात सगळे? आज आहे आपल्या ब्लॉगचा डे 5. ही जी पेंटिंग आता तुम्ही बघितली आहे ना लोटसची, ती मी कालच्या पोस्टमध्ये अपलोड केली आहे. तर तुम्ही ती नक्की जाऊन चेक करा, तो व्हिडिओ नक्की बघा आणि भरभरून तुमचं प्रेम मला कमेंट सेक्शनमध्ये हवं आहे. सो आजचा हा व्हिडिओ आहे ना पार्टमध्ये आहे. हा पार्ट 1 आहे. आपण पार्ट 2 लवकरच मी अपलोड करणार आहे. तर आज आहे ना माझे कलर्स आले होते. जवळपास 5 दिवस झाले मी ही पेंटिंग ड्रॉ करून कृष्णाची, पण माझ्याकडे कलर नव्हते आले आणि मी फर्स्ट टाईम ऑनलाईन कलर मागवले होते. मला नाही माहिती आहे की हे कलर कसे आलेत. मी ऑफलाईन कलर घेतले होते बट ऑनलाईन नव्हते मागवले. सो मला बघायचं होतं की याची क्वालिटी कशी आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये आहेत ना 2 टाईपमध्ये कलर आले. मी पेस्टल कलर पण ऑर्डर केले होते कारण मला जे पॉट वगैरे आपण बनवतो ना ते पण मी पेंट करायला मला आवडतं. मी म्हटलं घरामध्ये आता आपण थोडेफार छोटे मोठे झाडं लावणार आहोत, तर आपण ते पण पेंटिंग करून घेऊयात, म्हणून मी ते पण कलर मागवले होते पेस्टलमध्ये. आता ह्याच्यात आहे ना मला कोणीही कमेंट सेक्शनमध्ये येऊन हे नाही सांगायचं की अरे प्रेरणा तू उधर फिल्टर यूज करते. हो, कारण मला मेकअप करायचा कंटाळा आहे. ॲक्च्युली घरातलं काम करताना कोण मेकअप करतं यार. सो मी असेच असते पूर्ण दिवसभर. याच्यामध्ये जे आहेत ना त्यातले माझे हाफ कलर माझ्याकडे आहेत आणि हाफ कलर संपले होते जे मला आता कृष्णाच्या पेंटिंगसाठी लागणार होते. तर आपण ओपन करून बघूयात. आणि खरंच खूप खूप छान पॅकेट होतं आणि कलर्सची क्वालिटी पण छान होती. तर याच्यानंतर आपण कृष्णाचं कलर कसं करणार आहेत, मी पार्ट 2मध्ये सगळं दाखवणार आहे. आपण पेंटिंग कसे करणार आहे आणि काय काय मला चॅलेंजेस आलेत ना ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघूया. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागेल. स्टे ट्यून विथ प्रेरणा. तोपर्यंत बाय बाय.